नमस्कार, न्यूज टाइम वृत्तवाहिनीत आपलं स्वागत। प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या। जास्त उंचीचे थर लावता येणार असल्यानं गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण। मात्र यंदाची दहीहंडी अपघातमुक्त करण्याचा पथकांचा निर्धार। ब्लॉकस्तरीय आणि जिल्हास्तरीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामांची माहिती घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि माजी खासदार चरण सिंग यांची ठाण्यात उपस्थिती। आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आणि कार्यकर्त्यांवर हिंसक कारवाई करणाऱ्या मध्य प्रदेश सरकारच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीनं मूक निदर्शनं। यानंतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर। ये सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने ठाणे शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830। अनुराधा मंगल कार्यालय, लग्नासाठीचं संपूर्ण पॅकेज माफक दरात। हॉल, डेकोरेशन, चहा, कॉफी, नाश्ता, सुग्रास जेवण पासून ते सुमधुर पार्श्वसंगीतापर्यंत सारे काही आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। तुम्ही फक्त लग्न ठरवा, बाकी लग्नाची पूर्ण जबाबदारी आमची। अनुराधा मंगल कार्यालय, कुठल्याही समारंभासाठी, मीटिंग्स अथवा प्रदर्शनासाठी प्रशस्त हॉल आणि लॉन सहित उपलब्ध। अनुराधा मंगल कार्यालय, चंदनवाडी, ठाणे पश्चिम। फोन नंबर 25414464। आणि ठाणे जिल्हा कोळी समाज हॉल, चेन्नी कोळीवाडा, स्टेशन रोड, सिडको बस स्टॉप समोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25428991 25449919। रॉयल रिगालिया बँकेट हॉल, नुरी बाबा दर्गा रोड, अनुराधा मंगल कार्यालय शेजारी, चंदनवाडी, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25414464 25449919। नर्मदा बचाव आंदोलनाच्या अंतर्बाह्य अहिंसक आणि अत्यंत शांतपणे लोकशाही मार्गाने सत्याग्रह आणि उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हिंसक कारवाई करणाऱ्या मध्य प्रदेश सरकारचा निषेध करण्यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीनं मूक निदर्शनं करण्यात आली। स्वराज इंडिया, श्रमिक जनता संघ आणि समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित या मूक निदर्शन आंदोलनात स्वराज अभियानचे संजीव साने, समता विचारक प्रसारक संस्थेचे डॉक्टर संजय मंगो, सुनील दिवेकर, शोषित जन आंदोलनाच्या मुक्ता श्रीवास्तव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, मतदाता जागरण अभियानाचे अनिल शाळीग्राम, मंगेश खातू, गिरीश साळगावकर, सुनीती मोकाशी, म्युनिसिपल लेबर युनियनचे वीरपाल भाल, दिगंबर मेस्त्री, मीनल सोहनी, रवी जोशी, श्याम सोनार आदी सहभागी झाले होते। गावदेवी येथील सॅटिस पुलाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी तोंडावर काळी पट्टी लावून मूक निदर्शनं केली। नर्मदा बचाव आंदोलन एक सामाजिक चळवळ आहे, ज्यामध्ये आदिवासी, शेतकरी, पर्यावरणवादी आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचा समावेश आहे, जे नर्मदा नदीत बांधल्या जाणाऱ्या मोठ्या धरणांची संख्या आहे, जी संपूर्ण गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये पसरते। गुजरातचे सरदार सरोवर बांध हे नदीवरील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे। नर्मदा धरण प्रकल्पांतर्गत हे बांधकाम क्षेत्रातील एक आहे। या राज्यातील जनतेला सिंचन आणि वीज पुरवणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे। या आंदोलनाच्या प्रमुख नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आता ते जागतिक निषेधाचं रूपांतर झालं आहे आणि सर्व जगभरातील स्वयंसेवी संस्थांमधून त्यांना पाठिंबा मिळत आहे। मात्र शांतपणे आंदोलन करत असले तरी त्यांना अनेक वेळा पोलिसांनी अटक करून मारहाण केली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। 9 ऑगस्ट रोजी भोपाळ येथील सरदार सरोवर प्रोजेक्टच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात जात असताना मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली असल्याच्या निषेधार्थ हे मूक निदर्शन आंदोलन करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली।
ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं आज घडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण 38 जणांचा बळी गेला आहे. मार्च ते जुलै दरम्यान हे 38 रुग्ण दगावले असून त्यापैकी जुलै महिन्यात 21 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय. तरी देखील अद्यापही शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाईन फ्लूच्या लशीचा तुटवडा निर्माण झाल्यानं महापालिकेच्या रुग्णालयात ही लस मिळत नसून गरीब रुग्णांना महागडे औषधांची खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनानं एम्बेट या ठेकेदाराला स्वाईन फ्लूची लस पुरवण्याचा ठेका दिलाय, परंतु या ठेकेदाराकडे लसीचा पुरेसा साठाच उपलब्ध नाही. केंद्राने राज्य शासनानं 358 रुपयांमध्ये ही लस खरेदी करण्याची परवानगी राज्यातील महापालिकांना दिली आहे, परंतु बाजारात लसीची किंमत 810 रुपये इतकी आहे. त्यामुळे महापालिकेला बाजारभावाने ही लस खरेदी करता येत नाही. जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात स्वाईन फ्लूची 811 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 202 रुग्ण अद्यापही जिल्ह्यातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 94 रुग्ण कल्याण महापालिका हद्दीत असून त्या पाठोपाठ ठाण्यात 93, नवी मुंबईत 12, मीरा भाईंदरच्या 3 रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 568 स्वाईन फ्लू बाधितांवर योग्य उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आला आहे. तसंच बळी गेलेल्या रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ कल्याणमध्ये 5, मीरा भाईंदरमध्ये 4 आणि नवी मुंबईतील 3 जणांचा समावेश आहे. तर 3 जणांचा जिल्ह्याबाहेर मृत्यू झालाय. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठाणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या ब्लॉकस्तरीय तर सप्टेंबरमध्ये जिल्हास्तरीय निवडणुका होणार आहेत अशी माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि माजी खासदार चरण सिंग यांनी दिली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण देशात चालू असून ठाण्यातही या निवडणुकांची सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने त्यांची पाहणी करण्यासाठी आज जिल्हा निवडणूक अधिकारी चरण सिंग हे ठाण्याच्या काँग्रेस कार्यालयात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी माहिती दिली. तसंच आज शहरातील विविध पदाधिकाऱ्यांना भेटून निवडणूक कार्यक्रमांची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, माजी आमदार कांती कोळी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, प्रदेश सरचिटणीस सुमन अग्रवाल, प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर, संजय चौपाने, के रुशाली आदी उपस्थित होते. देशातील जनतेला आपला विश्वासघात झाला असल्याचं लक्षात आलं असून नुकताच अहमद पटेल यांचा झालेला विजय हा काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आगामी काळात काँग्रेसची वाटचाल अधिक वेगानं होईल असा विश्वास यावेळी चरण सिंग यांनी व्यक्त केला. यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था एनकेटी महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम. कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी. शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन. तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या एनकेटी महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात. संपर्क एनकेटी महाविद्यालय, खारकरळी, ठाणे. दूरध्वनी 2543 1119. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, 'cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया, पैसा भेजा, हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. एकीकडे दहीहंडीच्या उंचीपासून अनेक निर्बंधांचे निर्णय राज्य सरकारने घ्यावे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानं उंचींवरील गेली 2 वर्ष असलेली बंधनं शिथिल होणार असल्यानं गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र दुसरीकडे या थरांचा थरार अनुभवतानाच यंदाची दहीहंडी ही अपघातमुक्त असेल असा निर्धार पथकांनी व्यक्त केलाय. दहीहंडीवर न्यायालयाकडून घालण्यात आलेले वय आणि उंचीचे निर्बंध जाचक वाटू लागल्यानं काही गोविंदा पथकांनी राज्य शासनाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.
होती. आता सोमवारी उच्च न्यायालयानं उंची आणि गोविंदाच्या वयाबाबतचे निर्बंध राज्य सरकारनं विधिमंडळ अधिवेशनात निश्चित करावेत असे आदेश दिल्यानं सरकार दिलासा देईल आणि गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त उंचीचे थर लावता येतील अशी आशा निर्माण झाल्यानं गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारलंय. सरकारनं न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 14 वर्षाखालील गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही. याशिवाय दहीहंडीची उंची किती असावी याचा निर्णयही सरकार आणि विधिमंडळाने घ्यावा असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं ठाण्यातील गोविंदा पथकांनी जल्लोषात स्वागत केलंय. निर्णय गोविंदा पथकांच्या बाजूने लागेल अशी सुरुवातीपासूनच आशा होती असंही त्यांनी सांगितलं. उंचीवरचे निर्बंध उच्च न्यायालयानं उठवले असले तरी 9 थरांचे मनोरे रचण्याऐवजी जितका सराव झाला तितकेच थर रचू असंही काही गोविंदा पथकांनी सांगितलं. 2 मुख्य अटींच्या संदर्भात उच्च न्यायालयानं सकारात्मक निर्णय दिलाय. हा निर्णय आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. 2 वर्ष दिलेला लढा अखेर यशस्वी झालाय. त्यामुळे त्या वर्षी याच उत्सवात दहीहंडी साजरी करणार असं महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी सांगितलं. जितका सराव झाला आणि जितकी क्षमता तितकेच थर लावा. अपघात होणार नाही याची काळजी घ्या. यंदा अपघातमुक्त उत्सव साजरा करू असंही आवाहन तमाम गोविंदा पथकांना समन्वय समितीनं केलं आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव आरा स्पर्धेला मंडळांकडून मिळणारा प्रतिसाद घटू लागल्यामुळे आयोजकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. गतवर्षी सतत आवाहन केल्यानंतर आणि नगरसेवकांनी पुढाकार घेतल्यामुळे जेमतेम 29 मंडळ या स्पर्धेत सहभागी झाली होती. यंदाच्या स्पर्धेसाठी आजवर फक्त 6 मंडळांनी पालिकेकडे अर्ज केले असून स्पर्धक वाढवण्यासाठी यंदाही खटाटोप करावा लागण्याची चिन्ह आहेत. 10 ते 12 वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेनं पुरस्कृत केलेल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि बक्षिसं पटकावण्यासाठी ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठी चुरस असायची. मात्र गेल्या काही वर्षात मंडळांचा उत्साह कमी झाला असून आकर्षक आणि सामाजिक प्रबोधनाचे देखावे करण्याचं प्रमाणही लक्षणीय घटलं आहे. पालिकेच्या स्पर्धेसाठी घटलेल्या प्रतिसादामागे हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. पालिकेच्या स्पर्धेत 10 मंडळांना बक्षिसं दिली जातात. उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्तिकार आणि स्वच्छता अशा 3 पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येते. पहिल्या 3 विजेत्यांना अनुक्रमे 10,000, 7,500 आणि 6,500 अशी रोख बक्षिसं आणि स्मृतिचिन्ह तसंच प्रशस्ती पत्रकं दिली जातात. मंडळाच्या खर्चाच्या तुलनेत बक्षिसाच्या रकमा नगण्य असल्यानं स्पर्धेत सहभाग रोडावल्याचंही सांगितलं जातं. गेल्या वर्षी मंडळांनी पाठ फिरवल्यामुळे नाव नोंदणीचा कालावधी वाढवण्यात आला होता. अखेरच्या क्षणापर्यंत मंडळांना सहभागासाठी आवाहन केलं जात होतं. काही ठिकाणी तर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी मंडळांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भाग पाडलं होतं. त्यामुळे स्पर्धकांची संख्या 29 पर्यंत पोहोचली होती. शहरात सुमारे 250 सार्वजनिक मंडळ असताना स्पर्धकांची संख्या नगण्यच होती. यंदाही गतवर्षाचीच पुनरावृत्ती होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोलशेत परिसरातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि समाजसेवक राजेश पाटील यांचा वाढदिवस आज विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून कोलशेत परिसरातील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचं आणि शालेयोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, शाखा प्रमुख हरेश्वर म्हात्रे, पतपेढीचे सेक्रेटरी मारुती पाटील तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. राजेश पाटील यांचा शिवसेनेतील सहभाग आणि समाजकार्य यामुळे कोलशेत परिसरात एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कोणालाही गरज असल्यास तातडीनं मदत करण्यात त्यांचा हातखंडा असल्यानं परिसरातील नागरिकांच्या ते चांगलेच परिचयाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसैनिक हरीश घरत, रमाकांत जोशी, दिलीप तरे, अशोक तरे, साईनाथ पाटील, विष्णू घरत आणि राकेश पुर्णेकर आदींनी विशेष परिश्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी नगरसेवक संजय भोईर आणि राजेश पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या वस्तूंचं वाटप करण्यात आलं. श्वास राखुनी नजर रोखुनी मर्द रांगडा रणरागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश विदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे.
तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. रन फॉर स्मार्ट. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू? बोल ना, बोल की. घाबरते का तुला? एक मिनिट, भांडू नका. नाही काय यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियापासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या. निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जास्त उंचीचे थर लावता येणार असल्यानं गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण. मात्र यंदाची दहीहंडी अपघातमुक्त करण्याचा पथकांचा निर्धार. ब्लॉकस्तरीय आणि जिल्हास्तरीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामांची माहिती घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि माजी खासदार चरण सिंग यांची ठाण्यात उपस्थिती. आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आणि कार्यकर्त्यांवर हिंसक कारवाई करणाऱ्या मध्य प्रदेश सरकारच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीनं मूक निदर्शनं. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9869733337. तर मग पुन्हा भेटू उद्या रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात. धन्यवाद.